करा सुरुवात. मंगलाचरण. एतदराचरमनुचिन्दवन्दिनं दोदुलायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतं ते पुनतीर्थयरे तसौवती ते विशोधता भावे तमणीयनानदन्तनं चरित तव वीर्यायारे ते सौवे तमगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवतन्ते अरहन्ते मानुते केते इच्छारहन्ताणं सिद्धाणं तनमो गणराणम् अजामयगानं तागुणं चैव संवेदिं तेसिं विशोधदन्तनं नानपानातं समासेयम् उवतं पयामि तम्मं निवारण संपत्ति. गाथा नंबर 15 झाली ना सर? झाली. काल 15 पूर्ण झाली ना सर वाटतं? प्रस्तावना नक्की प्रस्तावना शीर्षक वरती झालं. शीर्षकच झालं आपलं, बरोबर. गाथा पाठ. ओग विशुद्धो जो विगत आवरण अंतराय मोहर भूतो स्वयमेव आदान जाति परम नेय भूदान. आचार्य कुंद भगवान गिरचे. प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार. ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य सर्व जीवांचा स्वभाव विशुद्ध उपयोग स्वरूप आहे आणि सगळ्या जीवांचा स्वभाव विगत रागाने रहित आहे. अंतराने मोहाने द्रव्य कर्माने रहित आहे. असा भूतोमध्ये असणारा आत्मा स्वयमेव स्वतः आत्मा तथा सर्व नेयाला भूताला नेय भूदाना निरूप असणाऱ्या पदार्थाला पार करणारा आहे. ज्या प्रकारे सूर्य समोर आलेल्या ढगाला पार करून आपला प्रकाश सर्व ठिकाणी पसरतो, असं या गाथेमध्ये आचार्य शुद्धोपयोगाला जो प्राप्त झालेला जीव आहे आणि तो शुद्धोपयोगाला प्राप्त झालेला जीव अंतर न पडता तत्काल क्षपक श्रेणीवरती आरूढ होतो आणि क्षपक श्रेणीवरती आरूढ होऊन अशा शुद्ध आत्मतत्वाला केवळ ज्ञानाला प्राप्त करतो. अशा केवळ ज्ञानाला प्राप्त करणाऱ्या आत्म्याची प्रशंसा केली जाते आणि हीच
व्यवहारामध्ये प्रशंसा करण्यायोग्य, स्तुती करण्यायोग्य एकच आहे शुद्धोपयोगाचा फळ आणि शुद्धोपयोगाचा विषय. शुद्धोपयोग आणि शुद्धोपयोगाचा फळ केवळ ज्ञान. याला सोडून अन्य कोणतीही या विश्वामध्ये नगरपालिका किंवा छोट्या खेडेगावामधल्या असणाऱ्या सरपंच पासून ते प्रत्येक राष्ट्रामध्ये असलेले पंतप्रधान त्यांची प्रशंसा काही कालापर्यंत केली जाते. त्याच्यानंतर सर्व देशाचे पंतप्रधानाचे अध्यक्ष युनोचे त्यांचीही प्रशंसा केली जाते. पण ही सगळी प्रशंसा केलेली जीवाला 5 इंद्रियांनी मनाच्या माध्यमातून काय आहे, संसार दुःखाला टाकणारी आहे, त्याची प्रशंसा आहे. म्हणून ती लोक व्यवहाराने जरी केली जाते प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या गावाच्या राज्याच्या उन्नतीसाठी कथनचित त्यांची प्रशंसा केली जाते. पण ती प्रशंसा पापबंधालाच कारण आहे. आणि एक अपेक्षेने कथनचित त्या जीवाकडून चांगलं कार्य देशासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी व्हावे म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची प्रशंसाही केली जाते. पण या ठिकाणी आचार्य मोक्ष मार्गामध्ये जो जो शुद्धोपयोगाला प्राप्त झाला मुनी अवस्था धारण करून आणि 6व्या 7व्या गुणस्थानाला अंतर्मूर्त स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त अशा गुणस्थानाला 1000 वेळा प्राप्त होऊन जो क्षणी आरूढ झाला आणि त्याचा परत शुद्धोपयोग खंडित होत नाही आणि केवळ ज्ञानाला प्राप्त करतो. आणि त्या भावामध्ये जेवढी आयु कर्म आहे तेवढ्या आयु कर्मासंगत त्या शरीरामध्ये त्या क्षेत्रामध्ये राहतो. दिव्य ध्वनीच्या द्वारे उपदेश करतो आणि शेवटी दिव्य ध्वनीचा समोषणचा त्याग करून पुण्याच्या उदयाच्या सामग्रीचा त्याग करून अयोग्य अवस्थेतून सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो. शुद्धोपयोगाचं फळ केवळ ज्ञान आणि केवळ ज्ञानाचं फळ निर्वाण आणि निर्वाणाचं फळ अव्याबाद अनंत अतींद्रिय सुख. याची या ठिकाणी आचार्यांनी प्रशंसा केलेली आहे. गाथा नंबर 15. जो उपयोग विशुद्ध शुद्धोपयोग है वह आत्मा ज्ञानावर्णीय दर्शनावर्णीय अंतराय और मोह रूप रज से रहित स्वयमेव होता हुआ नियभूत पदार्थ के पार को प्राप्त होता है. मग आचार्य या ठिकाणी काय केलं, उपयोग विशुद्ध ज्याचा आहे हे झालं साधन, वह आत्मा त्याला पक्ष, आणि ज्याचं ज्या आत्म्याचा उपयोग विशुद्ध आहे. विशुद्धचा अर्थ कधी शुभ पण होतो आणि कधी विशुद्धचा अर्थ शुद्ध पण होतो.
आणि कधी शुभाचा अर्थ विशुद्ध होतो आणि विशुद्धाचा अर्थ शुभ होतो. उमास्वामी आचार्यांनी तत्वसूत्रामध्ये अर्थ रौद्र ध्यानाला अशुभ म्हटलं, धर्म शुक्ल ध्यानाला शुभ म्हटलं. जे कधी विशुद्ध शुद्धाला सुद्धा शुभ म्हटलं जातं आणि शुभाला सुद्धा विशुद्ध म्हटलं जातं. आणि कधी विशुद्धचा अर्थ शुभ अशुभ होत नाही, शुद्ध होतो. मग असा विशुद्ध उपयोग आहे. हे ज्याच्यावरती साधन आहे. आता आत्मा झाला पक्ष, विशुद्ध उपयोग, शुद्ध उपयोग, हे झालं त्याचं साधन. मग अशा साधनाच्या द्वारे विशुद्ध उपयोग रूपाने परिणत असणारा, शुद्ध उपयोग रूपाने परिणत असणारा आत्मा, त्याचे ज्ञानावरणी, दर्शनाने, अंतराने, मोहनीय असे जे रज आहे, म्हणजे कर्म आहे, भाव कर्म आणि द्रव्य कर्म. मग जीवाचे, ज्ञान गुणाचे, दर्शन गुणाचे, निर्मोहत्व गुणाचे किंवा श्रद्धा चारित्र गुणाचे आणि अंतराय या चार अनुजीवी गुणाचा क्षावक्षमिक भाव कर्माचा रज होते, त्यांचा अभाव होतो. आणि जिथे भाव कर्माचा म्हणजे क्षावक्षमिक ज्ञानाचा अभाव झाला, दर्शनाचा, अंतरायाचा आणि मोहाचा याचा अभाव झाला, तो आत्मा कसा आहे, स्वयमेव होता हुआ. जिथे काय केलं, असं हा आत्मा ज्ञानावरणे, दर्शनाने, अंतराने, मोहनेने रहित कसा आहे, स्वयमेव होता हुआ. त्या कर्माचा अभाव झाला, भाव कर्माचा, द्रव्य कर्माचा. म्हणून तो नियभूत पदार्थाला पार करून प्राप्त झालेला नाही. जे जीवाचा, आत्म्याचा स्वभाव स्वयमेव आहे, स्वयमेव होता हुआ. मग स्वयमेव होता हुआ, स्वयं म्हणजे स्वतः, होता म्हणजे आहे, होता हुआ जो स्वभाव आहे, तो स्वभाव काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. तो स्वभाव जेव्हा प्राप्त होतो तेव्हा काय करतो, संपूर्ण नीय पदार्थ जे पदार्थ आहे त्याच्या पारला प्राप्त होतो. जी जेवढे 6 द्रव्य आहे त्या जीवाहून भिन्न अशा त्या 6 द्रव्याच्या द्रव्यगुण पर्याय यांना सर्वथा एका समयामध्ये युगपत जाणतो. जे नियभूत पदार्थाला पार करतो म्हणजे त्याला जाणतो. जसा एखादा व्यक्ती किंवा मिलिटरी सैन्य आधी काय करतात, आपल्या भारताच्या देशाच्या बाउंड्रीला त्या ठिकाणी मोठमोठ्या नद्या आहेत आणि तिकडे भरपूर पाऊस पडतो. आणि तिकडे पाऊस पडल्यानंतर काय होतं, नदीला मोठाच्या मोठा पूर येतो आणि त्यामध्ये काही लोक वाहून जात असतात. मग ते वाहून जात असताना ते जीव पुरुषार्थ करून त्या वाहणाऱ्या पूर असणाऱ्या नदीमध्ये उडी मारतात आणि त्या पुराला पार करून त्या माणसांना वाचवतात. मग ते जसं पार करतात तसंच
जीवाचे 4 कर्म द्रव्य कर्म यांच्या अभावाचं निमित्त असताना आगम भाषेने आणि निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयमेव आत्म्याचा स्वभाव असताना विषय रूपाने मग अशा निश्चय अनंत चतुष्टयाला विषय करतो, शुद्धोपयोगाने परिणमन होतो, तेव्हा त्या जीवाला अनंत ज्ञानाची प्राप्ती होते. मग जिथे अनंत ज्ञानाची प्राप्ती आहे, अनंत ज्ञानाचंच दुसरं नाव आहे अभेज्ञाने सुख. जे अभेज्ञाने ज्ञान आणि सुख कथनचित एकच आहे. अभेज्ञाने पण ज्ञान आणि सुख या 2 गुण आणि या 2 गुणाच्या पर्यायाला आधार देणारा आत्मा एक आहे. म्हणजे एक आत्म्याच्या अपेक्षेने जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना अभेज्ञाने जो आत्मा केवळ ज्ञान स्वरूपी आहे तोच आत्मा अनंत सुख स्वरूपीही आहे. म्हणून अभेज्ञाने ज्ञान आणि आत्म्याला एक केलं जातं. असं ज्ञान आणि आत्म्याला एक केलं जातं. असं इथेच प्रवचन 4 मध्ये आपणाला पुढे 7 अधिकारानंतर तिथे सुख अधिकार सुरू होणार आहे. मग त्या सुख अधिकार मध्ये आचार्य सांगणार आहे. जैसे आचार्य सांगतात अभिज्ञाने ज्ञान आणि ज्ञान सुख आहे. ज्ञानाला सोडून सुख वेगळं नाही. कारण का ज्या ज्ञानामध्ये अल्पज्ञान आहे, शैक्षणिक ज्ञान आहे, काही विषयाला जाणतं, काही विषयाला जाणत नाही, असं शैक्षणिक असणारं ज्ञान ते अज्ञान आहे. आणि ते अज्ञान आहे म्हणून शैक्षणिक ज्ञानामध्ये अज्ञान आहे. अज्ञानाचं नावच दुःख आहे. आणि ज्या क्षायिक पूर्ण अनंत ज्ञानामध्ये सर्व द्रव्यगुण पर्याय जाणले गेले तिथे जाणणं काहीही शिल्लक राहिलं नाही. म्हणून अनंत ज्ञान त्याचंच नाव अनंत सुख आहे. जे अज्ञान जिथे काही राहिलं नाही त्याला सुख आहे. म्हणून अभेज्ञाने आत्माच ज्ञानवान आणि सुखी आहे. आणि भेदज्ञाने ज्ञान गुणाचं कार्य आणि सुख गुणाचं कार्य कथनचित भिन्न आहे. ज्ञान गुणाचं कार्य स्वपर प्रकाशी आहे आणि सुख गुणाचं कार्य वेदन अनुभवन करणे आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा भेद ज्ञाने पाहतो तेव्हा तिथे कथनचित भेद पण आहे. पण इथे आचार्यांनी शुद्धोपयोगाचं फळ अनंत ज्ञान सांगितलं. जिथे अनंत ज्ञान आहे तिथे अनंत दर्शन आहे. तिथे मोहनियाचा अभाव आहे, चारित्र मोहनियाचा. कारण दर्शन मोह तर पहिलेच गेलेला असतो. क्षायिक सम्यक वृत्ती आहे. आणि 10व्या गुणस्थानामध्ये मोह गेला आणि 13व्या गुणस्थानामध्ये त्या जीवाला अनंत केवळ ज्ञान झाले. मग जिथे अनंत ज्ञान आहे त्या ठिकाणी अनंत दर्शनही आहे. आणि जिथे ज्ञान आहे अनंत त्या ठिकाणी मोहाचा अभाव आहे.
मोहाचा अभाव म्हणजे चारित्र मोहाचा अभावाचं नाव सुख आहे. देवी त्राग परिणती आहे. वित्राग परिणतीचं नावच सुख आहे. म्हणजे आचार्य सुखाची व्याख्या घाती कर्मामध्ये दर्शन मोहाच्या सद्भावात मिथ्यात्वाचं दुःख आहे आणि जोपर्यंत चारित्र मोहाचा सद्भाव आहे चारित्राची पूर्णता नाही म्हणून त्या ठिकाणी अनंत सुख नाही. म्हणून चारित्र मोहाचा संज्वलन कषायाचा सुद्धा जिथे पूर्ण अभाव झाला त्या ठिकाणी सुख सांगितलं. जे आचार्यांनी अध्यात्म ग्रंथामध्ये सुखाची व्याख्या आघाती कर्मामधील वेदनीय कर्माकडून केलेली नाही. घाती कर्मामध्ये जो दर्शन मोह चारित्र मोह आहे मग दर्शन मोहाच्या अभावामध्ये जीवाला सम्यक दर्शन झालं तो एक देश सुखी झाला आणि चारित्र मोहाच्या अभावामध्ये कषायाचा अभाव झाला, वित्रागता प्राप्त झाली. त्या वित्रागतेचं नाव सुख आहे. म्हणजे काही आचार्यांनी सुख मोहाच्या अभावामध्ये घेतले आणि काही आचार्यांनी वेदनीयामध्ये आघातीमध्ये वेदनीयामध्ये सुख घेतलेलं आहे. मग दोन्ही काही आचार्यांनी वेदनीयामध्ये सुख घेतलं, काही आचार्यांनी मोहनीयामध्ये सुख घेतले. दोन्ही आचार्यांची त्या त्या अपेक्षेने त्यांचंच कथन त्या त्या ठिकाणी सत्य आहे. म्हणून या ठिकाणी आचार्य की हे ज्या ठिकाणी रहित झाले, मग रहित का झाले? स्वयमेव होता हुआ जे आत्म्याच्या स्वभावामध्ये ज्ञानावरणे दर्शनावरणे अंतराय आणि मोहनीय हे कर्म स्वभावामध्ये नाहीत. म्हणून स्वयमेव होता हुआ असा स्वयं स्वभाव आहे. आणि जो असणारा स्वभाव होता हुआ स्वभाव म्हणजे ग अभय वृत्ती सांगितले. मग त्या स्वभावामध्ये अशा नेयाला पार करण्याची म्हणजे अनंत नेयाला जाणण्याची शक्ती त्या स्वभावामध्ये होती. असा विषय त्याच्या ध्यानाचा होता, ज्ञानाचा होता. म्हणून पर्यायामध्ये काय झालेलं आहे? अनंत नेयाला जाणण्याची शक्ती पर्यायामध्ये प्राप्त झालेली आहे. आगम भाषेने ज्ञानावरणे दर्शनाने अंतराय आणि मोहनीय या द्रव्य कर्माच्या अभावाचं निमित्त असताना हे अनंत ज्ञान पर्यायामध्ये प्रगट झाले. अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने जीवाला शुद्धोपयोगाच्या परिणामामुळे हे अनंत नेयाला जाणण्याची शक्ती शुद्धोपयोगाच्या परिणामाच्या फळामुळे प्राप्त झाली. आणि अशी जी शुद्धोपयोगाच्या जरी प्राप्त झाली तर त्या शुद्धोपयोग पर्यायाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये असे निश्चय अनंत चतुष्टय स्वभाव आहे. द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्माने रहित स्वयमेव तो कारण परमात्म्याचा निश्चय अनंत चतुष्टयचा स्वभाव आहे. असा स्वभाव पूर्वी होता, त्याला यांनी विषय केले. त्या निश्चय अनंत चतुष्टय शुद्धोपयोग स्वभाव करून शुद्ध आत्म्याला विषय केले, तेव्हा त्या शुद्धोपयोगाचं फळ
या जीवाला पर्यायामध्ये प्राप्त झालेलं आहे. म्हणून स्वयमेव होता हुआ याचा अर्थ आणि नियभूत पदार्थ के पार को प्राप्त होता है. मग अनंत नियाला जाणण्याची शक्ती ते प्राप्त होते. मग प्राप्त होते हे कार्याच्या अपेक्षेने दाखवलं आणि स्वयमेव होता हुआ निश्चय अनंत चतुष्टयच रूप स्वभाव स्वयमेव आहे अनादि अनिधन. मग अशा आत्म्याला विषय करतो तेव्हा त्या जीवाला पर्यायामध्ये अशा कार्याची उत्पत्ती होते. मग अनंत नेय पदार्थाला जाणण्याची कार्यामध्ये पर्यायामध्ये केवळ ज्ञानाच्या पर्यायाची उत्पत्ती झाली. मग कार्यामध्ये उत्पत्ती जर झालेली असेल तर कार्यामध्ये उत्पत्ती होण्यासाठी कारणामध्ये तो स्वभाव विद्यमान पाहिजे. कारणामध्ये स्वभाव नसेल तर कार्यामध्ये उत्पत्ती होत नाही. जसं लोक व्यवहारामध्ये म्हटलं जातं गव्हाच्या पिठाला किंवा गव्हाला गहू तुझे प्रकार बहु. मग गव्हाच्या मधून हजारो प्रकारचे पदार्थ केले जातात. गव्हामधून चपाती केली जाते, रोटली केली जाते, मुटके केले जाते, फळं केले जातात, रवा निघतो, खीर केली जाते, लापसी केली जाते, रव्याचे लाडू केले जातात. मग त्या एका रव्यामधून अनेक पदार्थ तयार केले जातात. मग ते अनेक पदार्थ कार्यरूपाने उत्पन्न का झाले तर त्या गहुरूपी कारणामध्ये एवढी शक्ती स्वयमेव त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असल्यामुळे अंतरंग कारण क्षणिक उपादान आणि बहिरंगामध्ये करणारा व्यक्ती अशा अंतरंग बहिरंग उपादानाच्या शक्तीमुळे कार्याची उत्पत्ती होते. आणि तेच तुम्ही ज्वारीच्या पिठामधून किंवा बाजरीच्या पिठामधून एवढे पदार्थ करून दाखवा तर त्याच्या कार्यामध्ये एवढे पदार्थ उत्पन्न होत नाही. पण कारणामध्ये स्वभाव नाही तर कार्यामध्ये उत्पत्ती होऊ शकत नाही. कसं येते स्वयमेव होता हुआ जो स्वभाव आहे कारण रूपाने त्याला विषय केल्यामुळे अनंत ज्ञान पर्यायाने प्रगट झाले. मग असे साधी अनंत अशा अनंत साधी अनंत अशा केवळ ज्ञानाच्या पर्याय उत्पन्न होऊन नष्ट झाल्या तरी अनंत ज्ञान जो ज्ञान गुणाचा स्वभाव अनंत ज्ञान स्वभाव आहे तो अनंत ज्ञान स्वभाव कधीही रिकामी खाली होत नाही. तर सूर्य अनादिकालापासून उगवतो आणि पृथ्वीला प्रकाशित करतो. मग अनादिकालापासून सूर्य उगवून पृथ्वीला प्रकाशित करत असताना
एवढा प्रकाश त्याचा प्रति समयाला बाहेर पडत असताना त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये 1 अंश सुद्धा कमी झाला नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कमी होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती जी आहे, दररोज एवढा प्रकाश बाहेर टाकून सुद्धा जसाच्या तसा प्रकाश टाकण्याची शक्ती त्याच्यामध्ये विद्यमान आहे. तसं 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञानाच्या पर्यायाची उत्पत्ती झाली, अनंत ज्ञान. तर त्या अनंत ज्ञानाच्या अनंत कालापर्यंत अनंत पर्याय उत्पन्न होऊन नष्ट झाल्या, तरी तो केवळ ज्ञान गुण रूप आत्मा कधीही रिकामी होत नाही. या पंचम कालामध्ये षष्टम कालाच्या शेवटी पंचम कालाच्या शेवटी मुनी, आरिका, श्रावक, श्राविका हे 4 जीव सम्यक पासहित तौधर्म ईशान्य स्वर्गामध्ये उत्पन्न होतील. त्या दिवसापासून हे सकाळी स्वर्गाला जातील आणि रात्री अग्नी समाप्त होईल, पाऊस समाप्त होत जाईल. जे कालाच्या अपेक्षेने प्राप्त झालेल्या वस्तू समाप्त होतील, पण आपला जीवाचा केवळ ज्ञान स्वभाव, निश्चय अनंत चतुष्टय स्वभाव, अनंत आणि चतुष्टय. ज्ञान गुणामध्ये अनंत शक्ती आहे, दर्शन गुणामध्ये अनंत शक्ती आहे, अंतरायामध्ये अनंत शक्ती आहे आणि जीवाच्या सुख गुणामध्ये अनंत सुख शक्ती आहे. हे एकेकामध्ये अनंत आहे आणि 4 आहे, म्हणून अनंत चतुष्टय स्वभाव तो स्वयमेव आपल्यापाशी आता विद्यमान आहे. आणि अशा स्वभावाला विषय करतो तेव्हा भाव आणि द्रव्य, ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, अंतराय आणि मोनीय हे काय होतात, स्वयमेव नष्ट होतात. मग जे स्वयमेव नष्ट झाले, मग जो स्वयमेव नष्ट झाला आणि जो स्वयमेव स्वभाव होता, जसा स्वभाव होता कारण रूप, तो पर्यायामध्ये कार्य अवस्थेला प्राप्त झाला. मग एका जीवामध्ये हा स्वभाव होता, त्याने पुरुषार्थ करून शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहिले आणि या स्वभावाला पर्यायामध्ये प्राप्त केलेलं आहे. आणि जे या स्वभावाला प्राप्त झालेले वर्तमान काळामधील जीव, तेही जीव भूतकाळामध्ये माझ्यासारखेच रागी, द्वेषी, मोही, संसारी, विषयामध्ये आसक्त, भोगामध्ये रसपटलेले होते, मिथ्या दृष्टी होते, दुःखी होते. मग त्यांचीही काललब्धी आली म्हणा, निमित्ताचा सद्भाव प्राप्त झाला आणि ते देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात गेले आणि निश्चय व्यवहारात्मक वस्तूचं 6 द्रव्याचं स्वरूप समजून त्यामध्ये निश्चयाने आपला आत्म्याचा स्वभाव वर्तमानमध्ये काय आहे आणि व्यवहारण्याने आपला स्वभाव काय आहे, या दोन्हीचं ज्ञान करून ते जीव निश्चय आणि चतुष्टय स्वभावाला विषय केला आणि पर्यायामध्ये शौक्षमिक सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि आत्म्याला अनुभव करणाऱ्या अंतरायाचा
आणि दर्शन मोह चारित्र मोहाचा क्षणिक काय केला तेवढ्या घाती कर्माचा तिथे उदय राहिला नाही. तम्मे दुःखी झाले आणि सम्यक दर्शन प्राप्त करून शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ केला. 4थ्या गुणस्थानामध्ये, 5व्या गुणस्थानामध्ये, 7व्या गुणस्थानामध्ये आणि त्या असा पुरुषार्थ करता करता एक दिवस ते शुद्धोपयोगामध्ये स्थिर झाले तर परत खाली आले नाहीत आणि त्यांना अनंत ज्ञानादी प्रगट झाले. मग एका जीवाला जर प्रगट होऊ शकतात क्षणिक उपादांमध्ये आणि त्रिकालवर्ती उपादांमध्ये ते सामर्थ्य आहे, मग त्या जीवांसारखाच माझाही द्रव्य आहे. त्या जीवांच्या द्रव्यामध्ये जसे गुण आहेत तसेच माझ्यामध्येही आहे. त्याच्यामध्ये जशी पूर्ण शक्ती प्रगट होण्याची तशी माझ्यामध्येही आहे. अशा प्रकारे समोरच्या जीवाला पाहून आपल्या स्वभावाकडे या. मग ते 80 नंबर गाथ्यामध्ये सांगितलं आपल्याला. जो जानती अनंतम दौवत गुणपंचयतम तो जानती अपाणम मोह खलु जायती तस्य लयम. मग या पद्धतीने आचार्य पंचम कालातले शिष्य कसे आहेत, कमी आयु आले आहे, विषयामध्ये आसक्त आहे, त्यांचा उपयोग इकडे तिकडे जातो, अस्थिरता आहे. अशा जीवाला सरळ सोप्या भाषेमध्ये आणि समजणाऱ्या भाषेमध्ये आचार्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा सरळ जिनवाणी ही सर्व जीवाला समजण्यासाठी लिहिलेली आहे आणि सर्व जीवाला समजण्यासाठी लिहिलेली जिनवाणी सोपीच असते, कठीण असत नाही. पण अज्ञानाने आम्ही कठीण मानून बसलो सोप्याला आणि तिकडे पुरुषार्थ केला नाही. म्हणून आपल्याला पर्यायामध्ये आजपर्यंत केवळ ज्ञान झाले नाही. आणि संसार कठीण असून संसारामध्ये पावलोपावली दुःख असून त्या कठीण संसाराला सरळ मानून आम्ही त्या कठीणला सरळ करण्यासाठी, सोपं करण्यासाठी आयुष्य गेले, तर तो कठीण संसाराने कधी सोपा झाला नाही. पण जो होणारच नाही त्याला करायला गेला तरी दुःखीच होणार आहे. कारण आचार्य म्हणतात या संसारामध्ये या जीवाचा संसार कठीण नाही. मग काय कठीण आहे? मला हे करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे. मग करायचं आहे, करायचं आहे असं करायचं आहे या विचारामध्ये मराचं आहे विसरून जातो. म्हणून जोपर्यंत कराचा भाव आहे तोपर्यंत हा जीव दुःखी आहे. आणि जो संसारामध्ये असून ज्याला कराचा भाव नाही, ज्ञाता स्वभाव आहे, ज्ञाता स्वभावाकडे जो लक्ष देतो आणि काही करायचं नाही, काही करायचं नाही हेच ज्याला करायचं आहे तो जीव सुखी आहे. मग काही नाही करायचं हेच करायचं आहे. मग अनादि अनिधन
अनंत गुणाने मी परिपूर्ण स्वयं सिद्ध कारण परमात्मा स्वयंभू आहे. एवढं ते कार्य करायचं आहे. ते आपल्या स्वभाव आहे. त्या स्वभावाला विसरलो. स्वभावाला विसरलेल्या स्वभावाचं ज्ञान करण्याचंच कार्य करायचं आहे. आणि हे कार्य करण्यासाठी जो जीव पुरुषार्थ करतो तो अनंत दुःखाच्या संसारामध्ये सुखी आहे. जो ज्ञाता होतो तो सुखी आहे. जो कर्ता आहे तो दुःखी आहे. म्हणून लोक आयुष्यभर तर करायचं आहे विचाराने दुःखी आहे. पण त्याच्या करण्याच्या भावामुळे बहिरंगामध्ये आघाती कर्मामध्ये साता वेदण्याची सामग्री प्राप्त झाली आणि त्याला उपभोगून सुखी मानला. आणि आपल्या कुटुंबाच्या लोकांना सुद्धा न कर्माची सामग्री संपूर्ण दिली, त्यांनाही पाहून सुखी मानला. म्हणजे दुःखाच्या सामग्रीला सुखरूपाने मानून सुखी राहिला. आणि मरण्याची वेळ आली, 6 महिने राहिले, कॅन्सर झाला, अटॅक आला, जे काय डॉक्टर सांगितले 6 महिने आता आयुष्य शिल्लक आहे. मग सर्वांना बोलवतो, हे करा, ते करा, अमुक करा, तमुक करा. मी गेल्यानंतर सुद्धा एक घर प्लॉट घेतलेला आहे, त्याला व्यवस्थिशीर बांधा, सर्वजण व्यवस्थिशीर राहावा. आणि आता मरण्याची वेळ आली तरी व्यवसाय व्यवस्थिशीर करा, घरामध्ये व्यवस्थिशीर सर्वजण राहावा, शेती व्यवस्थिशीर बघा. म्हणजे मरण्याच्या वेळेला सुद्धा करण्याच्या भावाने दुःखाने मरतो. आणि जे घर असेल, शेती असेल, त्या ठिकाणी साप, पाल आदी होऊन त्या जागेमध्ये फिरतो. जे करो का धर्म मरो, म्हणजे आचरणात तुला फक्त ज्या ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे बाहेरच्या विषयाला कराचा भाव आहे, त्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये स्वशुद्ध आत्म्याला अनुभव करण्याचा भाव तुला जागृत करायचा आहे. म्हणून आचार्य म्हणतात, दशा बदलाची नाही, दिशा बदलाची आहे. उपयोगाची दिशा बदला, दशा बदलून नव्या रेषेपर्यंत अनंत वेळेला निष्ठाचात भटकलो. दशा बदलण्याने काही होत नाही, दिशा बदलण्याने कार्य होत. ज्याची दिशा बदलते त्याची एक दिवस दशा बदललेलीच असते. पण ज्याची दिशा बदलली नाही, दशा बदलली, तो संसारामध्ये भूतकाळामध्ये जसं अनंत काळापर्यंत दुःख भोगत होता, तसं अनंत काळामध्ये भविष्यामध्ये दिशा बदलत नाही तोपर्यंत त्यांना दुःख भोगावं लागेल. म्हणून आचार्यांनी आपल्याला या ठिकाणी आपला कारण परमात्मा विषय स्वयंभू आहे, त्याला लक्ष केल्यामुळे मोह, ज्ञान, दर्शन, चरित्र, श्रद्धा, वीर गुणामध्ये सम्यकपणा येतो आणि त्याच्यामध्ये एक मूर्त स्थिर राहतो, परत खाली येत नाही.
तर असा स्वभावाला विषय करतो तर स्वयं त्या ठिकाणी पर्याय प्राप्त होतात. पण ज्या ठिकाणी पाणी असेल तिथूनच बोरमधून पाणी येतं, जिथे नसेल तिथे येत नाही. मग ते स्वयंभू पाणी होते भूगर्भामध्ये, तेच भूगर्भातून पाणी बाहेर आले. भू शब्दाचे अनेक अर्थ होतात. भू शब्दाचा अर्थ भूमी होतो. असे अनेक शब्द अर्थाना एक भू शब्दाचा अर्थ आत्मा होतो. जसं भूगर्भामधून सगळे पदार्थ तुम्हाला भूगर्भातून उत्पन्न होतात. सोनं, चांदी, तांबा, पित्तळ, रत्न, हिरे, माणिक, मोती. मग हे भूगर्भातून उत्पन्न होतात. तसे आपल्या आत्मारूपी भूगर्भामध्ये काय आहे? असे अनंत चतुर्थे रूपी रत्न आहे. आणि त्याच्या लक्षाच्या द्वारे तुम्हाला पर्याय प्राप्त होणार आहेत. मग अशी निधी शाश्वत अनादि अनिधन स्वयंभू स्वभाव आहे. आणि अशा स्वभावाला त्या जीवाने माझ्यासारख्या अवस्थेमध्ये जाणून श्रद्धा करून अनुभव केला, त्यांना आता हे प्राप्त झालेलं आहे. मग एका जीवाला जर प्राप्त झाले तर मला का होऊ शकणार नाही? जसं लोक व्यवहारामध्ये आपल्या शेजारचा मुलगा, शेजारची मुलगी डॉक्टर, इंजिनियर, वकील होऊ शकते, तर मग माझा मुलगा का होऊ शकत नाही? मग माझा मुलगाही होऊ शकतो, माझ्या मुलाला मी त्याच्या प्रकारे करू शकतो. मग त्यानंतर लोक व्यवहारामध्ये तुम्ही तिथे श्रद्धा करता, ज्ञान करता, त्या रूपाने त्याला अनुचरण करून वैरनात अनुकूलता देता, तेव्हा तो मुलगा वकील, इंजिनियर आदी होतो, डॉक्टर होतो. त्याला जे व्हायचं आहे ते ध्येय आहे. त्या ध्येयामुळे काय होतो? तो निमाणे प्राप्त होतो. मग तुमच्या मुलाला पायलट व्हायचं, जे काय व्हायचं होतं, त्यांनी 10वी 12वी नंतर सतत प्रयत्न केला आणि सतत प्रयत्न करून आज तिथे आला. मग पहिले खालच्या हुद्द्यावर होता, परत पुरुषार्थ करून अभ्यास करून वरच्या हुद्द्यावर गेला, परत अभ्यास पुरुषार्थ करून वरच्या हुद्द्यावर गेला. शेवटी त्या हुद्द्यामधलं शेवटचं पद मिळेल आणि त्या शेवटच्या पदानंतर रिटायर व्हायचं. आणि रिटायर झाल्यानंतर सरकार जेवढं पेन्शन देतं, पेन्शन खायचं आणि या भवातून निघून जायचं. आणि हे ज्ञान तुम्हाला पुढच्या जन्मात काहीही कामाला येणार नाही. इंद्रियजनित ज्ञान, पर विषयाला लक्ष केलेलं ज्ञान पुढच्या भवामध्ये नष्ट होणार आहे. मग तेवढाच पुरुषार्थ जर तुमच्या मुलाने जीववाणीच्या अध्ययन मनन मध्ये केला असता, तर आज संसार रूपी झाजेमध्ये बसून मोक्ष रूपी नगरीला जाण्याचा एवढा मोठा पुरुषार्थ त्याच ज्ञानामध्ये आहे. जे क्षोक्षम ज्ञान पर विषयाकडे लागलेलं आहे, ते क्षोक्षम ज्ञान आपल्या द्रव्यगुण पर्यायाला जर जाणण्यासाठी कार्य करेल तर मोहाचा अभाव होतो, सम्यक ज्ञानाची उत्पत्ती होते
यांना पुढच्या भावामध्ये मुनी दीक्षा धारण करून लोक आलोकातील संपूर्ण पदार्थाला जाणण्याची अनंत शक्ती प्रगट होते आणि त्या अनंत अवस्थेमध्ये स्वतः त्या भावात जीव मोक्ष प्राप्त करू शकतो आणि अनंत जीवाला मोक्ष मार्गाला दिव्यध्वनीच्या द्वारे उपदेश देऊ शकतो. म्हणून पुढच्या भावामध्ये मनुष्यामध्ये आलं, पुत्र पुत्री उत्पत्ती झाले, तर आदिनाथासारखे गजकुमार सारखे सर्व जीवाला हे व्हा, मुनी व्हा, आत्मकल्याण करा स्वतःच आणि दुसऱ्याचं, अशा भावनेने काय करत आहे, आपल्याला जीववाणीचं अध्ययन करायचं आहे. ज्या दिवशी काही करायचं नाही हे भाव उत्पन्न झाले, श्रद्धा झाली, त्यावेळेला आपण खरे सुखी म्हटले जातो. म्हणून मी म्हणतो की नाही, मला काहीही करा म्हटलं की लय दुःख होत. काही करायला मला सांगू नका. कौटुंबिक व्यवहारातून मग हे 3 तास स्वाध्याय मौन आत्म्याचं ध्यानामध्ये स्थिर राहू शकत नाही. म्हणून काय करतो, मौखिक रूपाने बोलून मी माझ्या आत्म्याची ज्ञानाच्या जरी श्रद्धेची दृढता वाढवतो. जेवढा संयम आहे त्या संयमाला जशाच्या तसा सुरक्षित ठेवतो आणि पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. जर होत नसेल तर दुःखी होत नाही. आपल्या क्षणिक उपादानाची योग्यता तेवढीच आहे. पण मुनी दीक्षा घेतल्याच्या मोक्ष मिळणार नाही. पण कीजे शक्ती प्रमाण शक्ती विना श्रद्धा झाले. म्हणून 3 वेळेचा स्वाध्याय माझी धारणा, माझी श्रद्धा, माझं ज्ञान वाढवण्यासाठी मी करणार आहे. सूर्य स्वतःसाठी उगवतो आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये पृथ्वी स्वयं प्रकाशित होते. सूर्य कोणाला प्रकाशित करण्यासाठी उगवत नाही. तसं आपण आपल्यासाठी प्रकाशित होऊन आपल्या प्रकाशामध्ये कोण मागितलं तर यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करा. नाही, सूर्य मावळतो, रात्री चंद्र येतो. पौर्णिमेचा चंद्र शीतल प्रकाश देत रात्रभर पृथ्वीवरून विहार करतो. त्याला कोण बघत नाही तरी चंद्र आपला शीतल प्रकाश देत गमन करत असतो. तो दुःखी होत नाही, कोण मला बघत नाही. तसं केवळ ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश चंद्रासारखा शीतल जे सुख उत्पन्न करणारा आहे. असं मी माझ्यासाठी 3 तासाचं सामुदायिक अध्ययन करतो आणि 2 वेळेला 3 वेळेला मौन स्वाध्याय करतो. मौन स्वाध्याय आणि मौखिक स्वाध्याय, निश्चय आणि व्यवहार या 2 प्रकारच्या स्वाध्याय करता करता हे भगवान ज्ञाता स्वरूप आत्म्याचा विचार करता करता या भावातून मी निघून जावे, एवढीच एक स्वतःच्या आत्म्याला आणि देवगुरु शास्त्राला एवढीच विनंती करतो आणि बाकी मला काहीही करण्याचं सांगू नका. अशा प्रकारे सर्व जीव
या पद्धतीने स्वयंभू स्वभाव आहे. त्याच्या उपयोगाचा उपयोग करा, तर उपयोगाचं फळ केवळ ज्ञानदर्शन रूपी उपयोग पर्यायामध्ये प्राप्त होऊन माझाही जीव एक दिवस अशा स्वयंभू स्वरूपाला विषय करून स्वयंभू आणि चतुष्टयाला पर्यायामध्ये कार्यरूपाने प्राप्त करून आणि स्वयंभू असणारे द्रव्य कर्म आलेले स्वयंभू जाणार आहे आणि शौक्षमिक भाव ज्ञानाचा, दर्शनाचा, श्रद्धेचा, वीर्यगुणाचा तो कर्माच्या सापेक्षाने उत्पन्न झाला. ते नष्ट झाले तर हेही आपोआप नष्ट होतात. मग निश्चय आणि चतुष्टय जो स्वभाव आहे स्वयंभू, तो स्वयंभू आपल्या स्वतःच्या शुद्धोपयोगाच्या परिणामाने स्वयंभू प्रगट होणार आहे. जो जीव ज्ञाता रूपाने परिणती करतो, कर्ता रूपाने परिणती करत नाही, अशा जीवाला हे पर्यायामध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि जो कर्ता रूपाने प्रवृत्ती करू शकतो, ज्ञाता रूपाने प्रवृत्ती करत नाही, अशा जीवाला स्वयंभू होता हुआ स्वयं प्राप्त होत नाही. आचार्याने आपल्याला उपदेश दिला, आदेश दिला. देवगुरु शास्त्र उपदेश आणि आदेश देण्याचं काम करू शकतात, करून घेत नाहीत. करायचं आपल्याला आहे. मुलाला सांगितलं तुला हे व्हायचं तर तुला ते केलं पाहिजे. मग तो जसं ते ध्येय करून करत गेला, पुढे गेला, तसं आपल्याला ज्ञाता राहायचं आहे. ज्ञाता राहण्यासाठी ज्ञाताचा पुरुषार्थ करा, तर एक दिवस ज्ञाता जो होतो, ज्ञाताला कर्म बांधत नाही, सत्तेमध्ये कर्म निघून जातात. एक दिवस निष्कर्म आत्म्याच्या स्वभावाप्रमाणे निष्कर्म पर्यायामध्ये प्राप्त होऊन माझा आत्मा निर्वाणाला प्राप्त होणारच आहे. अशी आचार्याने आपणाला दर्पणामध्ये पाहून बिंबाला लक्ष करून बिंबामध्ये लागलेली काळीमा काढण्याचा प्रयत्न करा. ओम. स्वयं सिद्ध निश्चय अनंत चतुष्टय करो निज शुद्धात्मा द्रव्य स्वयंभू परिपूर्ण आहे. हा मैं अनादि अनिधन निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. अनादि अनिधन स्वयं सिद्ध कारण परमात्मा आहे. अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे. अनादि अनिधन नित्य उद्घाटित स्वरूप आहे. अनादि अनिधन निष्कर्म स्वरूप आहे.
अनादि अनिधन निज शुद्धात्म स्वरूप कर्म स्वरूप आहे, निष्क्रिय आहे, अपर्णमनशील आहे, कृतकृत्य स्वरूप आहे, ज्ञाता मात्र अभेद एकाकार सत्सामान्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे, 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 आहे. घरात कोण आहे? मग विचारच नमो हरियंताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो हरियंताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो हरियंताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो हरियंताण नमो सिद्धाणं नमो आर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो हरियंताण विसर्जन जानते जानते तुझे दुर्गाओ ओम सदाने तुम देवैतुरंतनित देवैनिग्रह दयानंद कुलो सदाये मुक्ति साधन सिद्धांत प्रतीते दिवाने माता पीते कैसो भगवान कीते अनंतानंद चित्त भगवान अतर भगवान अतर शक्ति सर्व तुम्हें धर्म तत्व कीते नमस्तु नमस्तु जय जिनेन्द्र जय जिनेन्द्र.